Hello students, myself Chandrakant Udage from Sri Tilok Jain Vidyalaya Patardi welcomes you in the content video of Standard 7 Mathematics Chapter 12, that is Perimeter and Area. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पेरिमीटर आणि एरिया याविषयी माहिती पाहिलेली आहे. नाउ इन दिस व्हिडिओ we are going to see the next concept of this chapter, that is surface area. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सरफेस एरिया आणि एरिया यामध्ये नेमकं काय फरक आहे तो आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी सरफेस एरिया हा 3 dimensional figure साठी असतो. So the definition of surface area we can see here, the surface area of 3 dimensional object is the sum of the areas of all its faces. आता 3 dimensional object कशाला म्हणायचं? ज्या आकृतीला लांबी, रुंदी, उंची असते, 3 डायमेन्शन्स असतात, लांबी, रुंदी आणि उंची, याप्रमाणे अशा प्रकारच्या आकृतीला म्हणायचं 3 डायमेन्शनल शेप्स. आणि या आकृत्यांना एकापेक्षा जास्त पृष्ठभाग असतात आणि म्हणून या सर्व पृष्ठभागांचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आणि त्यांची बेरीज म्हणजेच त्या आकृतीचा सरफेस एरिया होय. सो लेट अस सी विच आर दिस 3 डायमेन्शनल शेप्स. आता आपल्याला या वर्षी 2 प्रकारच्या आकृत्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यातील पहिली आकृती आहे क्युबॉइड. सो लेट अस सी सरफेस एरिया ऑफ ए क्युबॉइड. क्युबॉइड म्हणजे इष्टिकाचिती. समोर या ठिकाणी तुम्ही आकृती पाहू शकता. साधारणपणे जर वीट पाहिली, ब्रिक इज अन एक्झाम्पल ऑफ क्युबॉइड. तर ही आकृती आहे बा क्युबॉइडची. यामध्ये जे पृष्ठभाग आहेत, एकूण 6 पृष्ठभाग आहेत. अ क्युबॉइड हॅज 6 फेसेस. एकूण पृष्ठभाग किती आहेत? तर 6 पृष्ठभाग आहेत. Each face of this cuboid is rectangular in shape. Then the opposite faces have the same area. जर आपण क्लासरूम पाहिली तर क्लासरूम सुद्धा आपले एक्झाम्पल असेल इष्टिकाचितीची किंवा क्युबॉइडची. सो हिअर द अपोजिट फेसेस, विरुद्ध जे पृष्ठभाग असतात त्यांचा जो काही क्षेत्रफळ असतं त्यांचं क्षेत्रफळ हे समान असतं. तर आपल्याला या 6 पृष्ठभागा क्षेत्रफळ काढून त्यांची बेरीज केली असता सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड मिळेल. सो लेट अस सी हाऊ टू फाइंड द सरफेस एरिया ऑफ ए क्युबॉइड. सो लेट अस डिराइव द फॉर्म्युला फॉर इट. इफ द लेंथ ऑफ द क्युबॉइड इज एल, समजा इष्टिकाची ती लांबी आपण एल घेतली आहे, ब्रेथ म्हणजे रुंदी बी मानली आहे आणि उंची एच या अक्षराने मानली, तर टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्युबॉइड इज इक्वल टू. आता या ठिकाणी 6 पृष्ठभाग आहेत आणि समोरासमोरच्या पृष्ठभागांचं क्षेत्रफळ समान असतं, म्हणून आपण या ठिकाणी घेतलं 2 इंटू पहिला पृष्ठभाग असेल लेंथ इंटू ब्रेथ. अशा प्रकारे लेंथ इंटू ब्रेथचे 2 पृष्ठभाग असतील. त्याप्रमाणे ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट, म्हणजे हा एक रेक्टँगल असेल, हा एक रेक्टँगल आणि हा एक. अशा प्रकारे आपल्याला एकूण 6 रेक्टँगल आहेत. त्या सर्वांची बेरीज, सर्वांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच काय टोटल सरफेस एरिया. सो वी गेट द फॉर्म्युला एज टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्युबॉइड इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. म्हणजेच काय, तर इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले या ठिकाणी लांबी. अशा प्रकारे या सूत्राचा वापर करून आपण इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढू शकतो. आता याचप्रमाणे दुसरी आकृती आहे क्यूब. सो लेट अस सी सरफेस एरिया ऑफ ए क्यूब. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सापशिडीचा खेळ खेळत असताना त्याचा फासा पाहिला असेल. तो क्यूब शेपचा असतो बा, त्यामुळे क्यूब हा सर्वांना परिचित आहे. या ठिकाणी हा एक क्यूब दाखवलेला आहे.
क्यूब फिगरला सुद्धा एकूण 6 पृष्ठभाग असतात आणि याचा प्रत्येक पृष्ठभाग हा स्क्वेअर शेपचा असतो. सो लेट अस सी द इन्फॉर्मेशन अबाउट क्यूब. अ क्यूब हॅज 6 फेसेस. क्यूबला किती फेस असतात? 6. क्यूबला एकूण 6 पृष्ठभाग असतात. ईच फेस ऑफ अ क्यूब इज स्क्वेअर इन शेप. या क्यूबचा प्रत्येक आकार कसा असतो? तर तो चौरसाकृती असतो. आणि एरिया ऑफ ऑल फेसेस आर इक्वल. सर्व जे काही पृष्ठभाग आहेत ते समान मापाचे असतात म्हणून प्रत्येकाचं क्षेत्रफळ कसं असेल? या ठिकाणी समान असणार आहे. सो लेट अस सी हाऊ टू फाइंड द एरिया, surface area of this cube. So let us see the formula for finding surface area of a cube. So here if we suppose the length of each side be L, समजा प्रत्येक बाजू जर L असेल क्यूबची तर टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब आपण फाइंड करू शकतो बा सम ऑफ द एरियाज ऑफ 6 स्क्वेअर्स. क्यूबचा प्रत्येक पृष्ठभाग कसा असतो? स्क्वेअर शेपचा असतो म्हणून 6 स्क्वेअर्स आहे. सो 6 इंटू एरिया ऑफ अ स्क्वेअर. आता एरिया ऑफ स्क्वेअर आपण फॉर्म्युला अभ्यासला आहे. एरिया ऑफ ए स्क्वेअर इज नथिंग बट दॅट इज साइड स्क्वेअर. सो वी गेट द फॉर्म्युला 6 इंटू साइड स्क्वेअर. सो 6 इंटू L square is the formula for surface area of a cube. Now let us see the examples on surface area. The first example is how much sheet of metal is required to make a closed rectangular box of length 1.5 meter, breadth 1.2 meter and height 1.3 meter. आता पहा या ठिकाणी लांबी, रुंदी आणि उंची आपल्याला वेगळी दिलेली आहे. अ रेक्टँग्युलर बॉक्स बनवायचा आपल्याला. इष्टिकाचिती आकाराचा एक डब्बा बनवायचा आहे. त्याची लांबी दिली आहे 1.5 मीटर, रुंदी आहे 1.2 मीटर आणि उंची आहे 1.3 मीटर. सो राईट द फर्स्ट गिवन थिंग्स. लेंथ that is L 1.5 meter, breadth is given 1.2 meter and height is 1.3 meter. So put these values in the formulas. So the surface area of the box which is equal to 2 in bracket L into B plus B into H plus L into H. आता या ठिकाणी व्हॅल्यू करा सबस्टिट्यूट. सो 2 in bracket 1.5 into 1.2 plus 1.2 into 1.3 plus 1.5 into 1.3. अगोदर प्रत्येक गुणाकार करून घ्यायचा आहे. So here the product of these two is 1.80, product of next two numbers is 1.56 and the last two number is 1.95. Add all these numbers, we get the sum as 2 into 5.31. So the answer is 10.62 square meter. So this much metal sheet will be required in order to make the metal box. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हा बॉक्स तयार करण्यासाठी लागणार जो पत्रा आहे त्याची व्हॅल्यू या ठिकाणी काढू शकतो. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. द नेक्स्ट एक्झाम्पल इज वन साइड ऑफ ए क्यूबिक बॉक्स इज 0.4 मीटर. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट द आउटर सरफेस ऑफ द बॉक्स ॲट द रेट ऑफ 50 रुपीज पर स्क्वेअर मीटर. या ठिकाणी एक क्यूब शेपचा मेटल बॉक्स आहे त्याला रंगवण्यासाठी किती खर्च येईल त्या ठिकाणी आपल्याला दर दिला आहे 50 रुपीज पर स्क्वेअर मीटर. 50 रुपये प्रति चौरस मीटर दराने त्याला रंगवण्यासाठी किती खर्च येईल. तर याचं उत्तर काढण्यासाठी अगोदर आपल्याला या बॉक्सचे जे काही पृष्ठभाग आहेत सर्व पृष्ठभाग असतील यांचा एरिया काढून घ्यायचा आहे. सो लेट अस सी सोल्युशन. लेट द साइड L which is equal to 0.4 meter. From that find the surface area of cube. So बाजूवरून अगोदर काय करा घनाचे पृष्ठबळ काढून घ्या. सो टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब इज इक्वल टू 6 इंटू L स्क्वेअर म्हणजे घनाचे पृष्ठबळ बरोबर 6L वर्ग. आता या ठिकाणी L ची व्हॅल्यू किती आहे 0.4. सो 6 इंटू 0.4 स्क्वेअर 0.4चा स्क्वेअर येईल 0.16. So 6 into 0.16 that is 0.96 is the surface area of given cube. Now cost of painting or rate of painting is for 1 square meter we require 50 rupees. Therefore cost of painting is equal to 0.96 into 50. So we get here 48 rupees.
Like this way we can find the cost of painting the given box. Let us see one more example from practice set 47. Here the length of sides are given. From that we have to find the surface area. So let us see first question. Find the total surface area of a cube having the following sides. First example is given here. The side of a cube is 3 centimeter. Now put this value in the formula of surface area of a cube. So side is 3 centimeter. Total surface area of a cube is equal to 6 into L square. सूत्र काय आहे? घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले L वर्ग. या ठिकाणी किंमत ठेवा 6 इंटू साइड किती आहे 3. सो 3 स्क्वेअर इज 9. 6 into 9. So we get the answer 54 square meter or centimeter. या ठिकाणी सरफेस एरिया आणि एरिया हे दोन्ही कन्सेप्ट सारखेच असल्यामुळे दोघांचे एकक हे समान आहेत. स्क्वेअर सेंटीमीटर और स्क्वेअर मीटर. लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सपोज द साइड ऑफ ए क्यूब इज 7.2 meter. इट्स सोल्यूशन इज गिवन हियर. साइड इज इक्वल टू या ठिकाणी बाय मिस्टेक 3 आलं आहे 7.2 मीटर असेल. सो पुट द व्हॅल्यूज इन फॉर्म्युलाज. टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब इज इक्वल टू 6 into 7.2 square. So the square of 7.2 is 51.84 into 6. The answer is 311.04 square meter. Like this way we can find the surface area of given cube. Now let us see the next question based on the cuboid. Find the total surface area of the cuboids of the length, breadth and height as given below. खालील प्रमाणे इष्टिका चितीची लांबी, रुंदी आणि उंची दिली आहे. त्यावरून इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ काढा. सो फर्स्ट एक्झाम्पल इज 12 centimeter by 10 centimeter and 5 centimeter. Length, breadth and height are given. So let first given things. So let L is equal to 12 centimeter, B is equal to 10 centimeter and H is equal to 5 centimeter. समजा लांबी आहे 12 centimeter, रुंदी आहे 10 centimeter, उंची आहे 5 centimeter. Let us put the values in the given formulas. So surface area of a cuboid is equal to, आता फॉर्म्युला सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. सर्वांना माहित आहे 2 into bracket L into B plus B into H plus H into L. Put the values here. So 2 into bracket L is 12, 12 into 10 plus 10 into 5 plus 5 into 12. So first find the product of each term. So 120 plus 50 plus 60. Add these terms, we get 230 into 2, that is 460 is the total surface area of given cuboid. So like this way we can practice the examples at home. Let us see one more example. The next example is the length, breadth and height of a cuboid are given. 2.5 centimeter, 2 centimeter and 2.4 centimeter. एका इष्टिकेची बाजू आपल्याला दिलेल्या आहेत या ठिकाणी. त्या आहेत 2.5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि 2.4 सेंटीमीटर. सो लेट L इज इक्वल 2.5, B is equal to 2 and H is equal to 2.4 centimeter. Put these values in formulas. So surface area of cuboid is equal to 2 into bracket L into B plus B into H plus L into H. So we get here 2 in bracket, put the values 2.5 into 2 plus 2 into 2.4 plus 2.4 into 2.5. Find the product of each pair and then add. So 5 plus 4.8 plus 6. Add this, we get 15.8 into 2. Find the product. So answer is 31.6 square centimeter. Like this way, this type of examples you can practice. So in this practice set, more examples are given. You can solve these examples at home. Let us see the next example. The third question is given here, which is a application level question. अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षांना विचारले जातात. A match box is 4 centimeter long, 2.5 centimeter broad and 1.5 centimeter in height. Its outer side are to be covered exactly with craft paper. How much paper will be required to do so? विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा विचारला आहे. एक मॅच बॉक्स आहे, काडीपेटी आहे. आपल्याला त्या काडीपेटीचा जो काय आउटर कवर आहे ते पूर्णपणे
क्राफ्ट पेपरने ताव पेपरने त्याचं आच्छादन करायचं आहे आणि त्यासाठी किती पेपर लागेल असा हा प्रश्न आहे. आता अगोदर गिवन लिहून घ्या, लांबी, रुंदी, उंची. सो या ठिकाणी लांबी आहे 4 सेंटीमीटर, रुंदी आहे 2.5 सेंटीमीटर आणि उंची आहे 1.5 सेंटीमीटर. सो द साईज ऑफ द पेपर इज नथिंग बट दॅट इज द surface area of the match box. So size of the paper is equal to surface area of the match box. तो काही पेपर आपल्याला लागणार आहे त्या पेपरची साईज म्हणजेच काय तर या मॅच बॉक्सचा सरफेस एरिया. आता मॅच बॉक्स कोणत्या शेपचा आहे, क्युबॉइड शेपचा. सो यूज द फॉर्म्युला 2 इंटू L इंटू B प्लस B इंटू H प्लस L इंटू H. पुट युअर व्हॅल्यूज. सो 2 इंटू इन ब्रॅकेट 4 इंटू 2.5 प्लस 2.5 into 1.5 plus 1.5 into 4. Put the values and find the product of each pair. या ठिकाणी 2.5 into 4 is 10.0 plus 7.8 plus 6. Add these numbers. The sum is 23.8 into 2. So we get 47.6 square centimeter. So this much paper, 47.6 square centimeter paper is required in order to cover the match box. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे उदाहरण तुम्हाला दिले आहेत ते सर्व उदाहरणं सोडवा. आता या ठिकाणी काही प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिले आहेत. या उदाहरणाचा सराव हे तुम्ही घरी सोडवा आणि यांचा या प्रकारे उदाहरणाचा सराव तुम्हाला करायचा आहे. या टॉपिकवरचे जे काही सूत्र आहेत विद्यार्थी मित्रांनो, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, त्यानंतर एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल, त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल, सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड, ही सर्व सूत्र पाठ करा आणि त्या प्रकारची उदाहरणं सोडवण्याचा सराव करा. थँक्यू.